तामिळनाडू विधानसभेचा निकाल जाहीर होऊन 5 दिवस पूर्ण झाल्यानंतर अखेर तिथल्या सत्ता स्थापनेचा तिढा सुटलाय। तामिळनाडूमध्ये जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षानं तब्बल 107 जागा मिळवल्या। मात्र सत्ता स्थापनेसाठी आणखी 11 आमदारांची जुळवाजुळव करण्यामध्ये त्यांच्या चांगलेच नाकी नऊ आलेत। सुरुवातीलाच काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला, मात्र आणखी 6 आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी टीव्हीकेला 3 दिवस लागले। काल संध्याकाळपर्यंत त्यांच्या आमदारांची संख्या 116 पर्यंत पोहोचली होती आणि तरी देखील 2 आमदारांचं संख्याबळ कमी असल्यामुळे सत्ता स्थापनेचा पेस हा सुटलेला नव्हता। अखेर व्हीसीकेच्या 2 आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या 2 जणांनी टीव्हीकेला पाठिंबा दिलाय, त्यामुळे टीव्हीकेचं संख्याबळ आता 120 वरती पोहोचलंय। हे संख्याबळ मॅजिक फिगरपेक्षा 2 जास्त आहे आणि त्यामुळे विजय थलपतींचा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा मार्ग हा मोकळा झालाय। आज सकाळी 10 वाजता शपथविधी होणार आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी आज चेन्नईमध्ये विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। केरळच्या मुख्यमंत्री पदाबाबत काँग्रेसचा निर्णय अजूनही होऊ शकलेला नाही। काल दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली, मात्र अजूनही अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही। काँग्रेसच्या 3 वरिष्ठ नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चुरस वाढली आहे। केरळचे विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन, माजी विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा रंगली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार के.सी. वेणुगोपाल यांच्या नावाला सतीशन यांचा विरोध आहे आणि त्यामुळे खरगे आणि राहुल गांधींनी त्यांच्यासोबत चर्चा केली आहे, मात्र अजूनही अंतिम निर्णय हा झालेला नाहीये। पश्चिम बंगालच्या शपथविधीनंतर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कर्नाटक दौऱ्यावरती गेले। पुढील वर्षी कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती शहांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। शहांनी कर्नाटकमध्ये जाऊन येडियुरप्पा यांचं जोरदार कौतुक केलंय, तर काही महिन्यांपासून येडियुरप्पा आणि भाजपच्या श्रेष्ठींसोबतच्या संबंधांबाबत विविध चर्चा होत्या, मात्र शहांनी त्यांचं कौतुक करून या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्यात। शहा यांचा हा दौरा म्हणजे एक प्रकारे 2027च्या निवडणुकीची तयारी सुरू असल्याचे संकेत मानले जात आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावरती जीवघेणा हल्ला करत शाईफेक केल्याची घटना घडली। हवेली तालुक्यामधील आळंदी म्हातोबामध्ये संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून विकास लवांडेंवरती शाईफेक करण्यात आली। या प्रकरणी संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यासह 10 ते 12 जणांवरती लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान अशा प्रकारचा हल्ला पुन्हा होऊ नये यासाठी सरकारनं संरक्षण द्यावं अशी मागणी विकास लवांडेंनी केली आहे। वारकरी संप्रदायावरती टीका केली तर आम्ही खपवून घेणार नाही अशी प्रतिक्रिया विकास लवांडेंवरती शाईफेक करणारे कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी दिली आहे। तसंच पिस्तूल रोखल्याचा विकास लवांडेंचा आरोप खोटा असल्याचं देखील संग्राम भंडारेंनी स्पष्ट केलं। दरम्यान वारकरी संप्रदायामधील लोकांवरती सातत्याने टीका केल्यामुळे विकास लवांडेंवरती नागरिकांचा रोष आहे आणि त्यातूनच हा प्रकार घडलाय असं वक्तव्य आचार्य तुषार भोसले यांनी केलंय। विकास लवांडेंवरील शाईफेकेचं अप्रत्यक्षपणे त्यांनी समर्थन केलेलं आहे, तर हिंदू धर्माविरोधात बोलण्यास कोण भाग पाडतं हे लोकांसमोर यायला हवं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे। मंत्री नितेश राणे यांनी संग्राम भंडारे यांनी विकास लवांडे यांच्यावरील शाईफेकीचं समर्थन केलंय। आमच्या राष्ट्रात राहून आमच्या साधू संतांबद्दल अपशब्द वापराल तर असे कार्यक्रम होणारच असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं। तसंच ये तो सिर्फ झाकी है, पुरा पिक्चर अभी बाकी है असं म्हणत राणेंनी इशारा देखील दिलाय। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विकास लवांडेंवरील शाईफेकीचा तीव्र शब्दामध्ये निषेध केलाय, तर विकास लवांडेंच्या भूमिका योग्य असल्याचं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी समर्थन केलंय। तसंच वारकरी धर्म राजकीय पक्षाचा प्रचार सांगतो का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी शाई फेकणं हे चुकीचं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। भाजपा आमदार महेश लांडगे यांनी हबप संग्रामबापू भंडारे यांच्या शाईफेकीच्या कृतीचं जाहीर समर्थन केलं। हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या संत कीर्तनकार आणि प्रबोधनकारांचा आदर राखलाच गेला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय। वारकरी संप्रदायावरती टीका करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न समाज सहन करणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी लवांडे यांच्यावरती शाईफेक केली आहे।
विकास लवांडे यांच्यावरील शाईफेकी प्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. वारकरी संप्रदायामधील मंडळी हुशार आहेत, त्यांनी त्यांच्या विचारांनी उत्तर द्यावं, असं शाईफेक करू नये असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय. दरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एखाद्या व्यक्तीला मत मांडण्यापासून रोखणं म्हणजे लोकशाहीला धोका असल्याचं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारचा हल्ला म्हणजे संत परंपरेवरती आणि लोकशाहीवरती आघात असल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अमोल मातेले यांनी म्हटलंय. पुण्याच्या हवेली तालुक्यामधील आळंदी म्हातोबा गावाजवळ विकास लवांडे यांच्यावरती शाईफेक करण्यात आली होती. या प्रकरणाच्या निषेधार्थ शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोणी काळभोर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यासह 10 ते 12 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विकास लवांडे यांच्यावरती दुग्धाभिषेक केला. जालन्यात गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवरती शाई आणि सुपाऱ्या फेकण्यात आलेल्या आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांकडून ही शाईफेक करण्यात आली. सदावर्ते काल जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते आणि यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी शाईफेक करत सदावर्तेंविरोधात घोषणाबाजी केली. काहीच दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी मुंबईमध्ये रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीचा निर्णय घेतलेला होता आणि यावेळी सदावर्तेंनी या निर्णयाविरोधात भूमिका घेतलेली होती. तसंच त्यांनी राज ठाकरे यांच्यावरती देखील निशाणा साधला. या प्रकरणानंतर आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सदावर्तेंच्या गाडीवरती शाईफेक केली आहे. शाईफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. जालन्यात गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवरती शाई आणि सुपाऱ्या फेकण्यात आलेल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणानंतर सदावर्तेंच्या समर्थकांनी त्यांच्या गाडीला दुग्धाभिषेक घातलाय. मुंबई पुणे प्रवासादरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अपघात झालाय. एका कारनं त्यांच्या गाडीला धडक दिली. सुदैवानं या अपघातामध्ये सुळे यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे. तर ही माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. व्हॉट्सअपवरती स्टेटस टाकत सुप्रिया सुळेंनी ही माहिती दिली आहे. सांगलीतील पत्रकार संघाचे राज्य संघटक आणि दैनिक जनप्रवासचे समूह संपादक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं हत्येचा कट उलथवून लावत तिघांच्या मुसक्या आवळल्यात. यातील मुख्य सूत्रधार पसार झालेला आहे. तर गणेश चंद्रकांत लोखंडे, विराज प्रकाश बुटाले आणि संग्राम संभाजी फडतरे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. मुख्य सूत्रधार सचिन आवळे हा परागंदा झालेला असून पोलीस सध्या शोध घेत आहेत. या तिघांकडून देखील 2 देशी बनावटीचे पिस्टल, त्याचबरोबर 4 जिवंत काडतुसं, एक धारदार हत्यार आणि कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. भाजपच्या ट्रान्सपोर्ट सेल प्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त मराठी बोला महाराष्ट्र जोडा या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. उत्तर भारतीय रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना मराठीचं महत्त्व पटवून देण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मेळाव्यामध्ये जाणीवपूर्वक हिंदीत भाषण केलंय. मी हिंदीत बोलू शकतो, तशीच तुम्हाला देखील मराठी शिकावी लागेल असं त्यांनी आवर्जून सांगितलंय. तसंच येत्या 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिका, पण शिकला नाहीत तर 16 ऑगस्टला कारवाई करेन असा इशारा देखील सरनाईकांनी दिलाय. अगर मैं हिंदी में बात कर सकता हूं तो तुम्हाला पण मराठीमध्ये बोलावंच लागेल. हे जेव्हा मनामध्ये आपण विश्वास घेऊन जाऊ त्यावेळेस ह्या मराठीचा विचार सर्वीकडे होईल. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. परंतु एक गोष्ट मात्र नक्की, 15 ऑगस्ट पर्यंत जर तुम्ही मराठी शिकले नाही तर कारवाई मात्र मी करणार परिवहन मंत्री म्हणून, हे पण तुम्हाला सांगतो. त्यामुळे हा मनामध्ये विचार करून या ठिकाणावर जा आणि मराठी शिका. मराठी शिकण्यासाठी जे काही सहकार्य राज्य शासनाचं आणि परिवहन मंत्र्याचं पाहिजे ते सगळं सहकार्य करायला मी तयार आहे. नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये आरोपी असलेली निदा खान MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरामध्ये आश्रित होती. त्या मतीन पटेल यांना छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं दणका दिलाय. त्यांच्या घरावरती आता बुलडोझर चालणार आहे. ज्या घरामध्ये निदा लपलेली होती ते घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधलंय. त्या घराला महापालिकेनं नोटीस दिलेली आहे. तर 3 दिवसात खुलासा न केल्यास घर पाडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. सोबतच त्यांचे नारेगाव परिसरामधील दुसरं राहतं घर आणि नारेगाव परिसरातल्या त्यांच्या ऑफिसला देखील अतिक्रमणाची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता मतीन पटेल विरोधामध्ये महापालिका ही आक्रमक झालेली आहे असं चित्र दिसतंय.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी निदा खान प्रकरणामध्ये एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आणि मतीन पटेल यांच्या चौकशीची मागणी केली। शिरसाट यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे, तर एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। निदा खानच्या अटकेनंतर एमआयएमचे प्रमुख नेते असदुद्दीन ओवैसींनी निदाची पाठराखण केली आहे। निदावरती करण्यात आलेले सर्व आरोप हे चुकीचे आहेत, तिला कोर्टात नक्की न्याय मिळेल असा विश्वास ओवैसींनी व्यक्त केलाय। तर या संपूर्ण प्रकरणामधील तक्रारदार राजकीय पक्षांशी संबंधित असल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात आलाय। हमको पूरा यकीन है कि अदालत इंसाफ करेगा इंशाअल्लाह, और ये इस बच्ची को बेकसूर करार देगा। मंसूबाबंद तरीके से जो मुसलमानों में जो पढ़े लिखे लड़के लड़कियां हैं उनको परेशान करने के लिए इस तरह की कोशिश की जा रही है। किसी को आप आरोपी बनाते हैं तो इसका हरगिज़ ये मतलब नहीं है कि उसको सज़ा हो गई। ये तो जो आरोप लगा रहे हैं उनको प्रूफ करना पड़ेगा कोर्ट में बियॉन्ड रीजनेबल डाउट। पुण्यात चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेनंतर राज्यभरामधून संताप व्यक्त होतोय। त्यानंतर विविध जिल्ह्यातील अशाच घटना समोर येत असून अकोल्यामध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवरती अल्पवयीन मुलानं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय। अकोल्यातील मोठी उमरी भागामध्ये ही घटना घडली आहे। या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोपही करण्यात आलाय। तर इकडे पिंपरी चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये संरक्षणाची जबाबदारी असलेल्या एका सुरक्षा रक्षकानंच 4 अल्पवयीन मुलींवरती अत्याचार केल्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे खळबळ उडाली आहे। माझ्या मुलीला न्याय मिळावा आणि इथून पुढे परत अशी घटना कुठंच घडू नये, कारण आज माझी मुलगी आहे, उद्या तुमची पण मुलगी आहे। कारण मुलीवर बऱ्याच ठिकाणी असा भरपूरसा अत्याचार होत आहे, पण माझ्या चिमुकलीनं जे बळद हिंमत दाखवली, मला सांगितलं की मम्मी हा अत्याचार माझ्यावर झाला आहे, मला न्याय मिळालाच पाहिजे, म्हणून आम्ही हा पुढं पाय उचलला। इथून पुढे अशी घटना कुठंच न घडली पाहिजे अशी माझी हीच मागणी आहे। त्याला फाशी लवकरात लवकर देण्यात यावं। भंडाऱ्याच्या लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 50 वर्षीय नराधमानं 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या अत्याचारामुळे ही पीडित मुलगी 4 महिन्यांची गर्भवती असून या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरलाय। पोलिसांनी आरोपी जागेश्वर फुळमते याला अटक केली आहे। ही घटना डिसेंबर महिन्यात घडली। पीडित मुलगी शेजारी घरी भाजी आणण्यासाठी गेलेली होती आणि यावेळी त्याच्या घरात कोणीही नसल्याचं संधी साधून आरोपीनं या चिमुरडीवरती बळजबरीनं अत्याचार केला। इतकंच नाही तर ही घटना कोणालाही सांगितल्यास तुझ्यासह आईवडिलांना जीवे मारून टाकू अशी धमकी देखील दिली। तब्बल 4 महिने या चिमुकलीवरती तिच्यावर घडलेल्या अत्याचाराची कहाणी घरात कुणालाही सांगितली नाही। मात्र 4 महिन्यांच्या कालावधीत पीडित बालिकेच्या पोटात गर्भ वाढत असल्यानं बालिकेच्या शरीरामध्ये होत असलेल्या बदलाचा आई-वडिलांना संशय आला। आई-वडिलांनी तिला विश्वासात घेत विचारणा केली असता आरोपीच्या नावासह ही धक्कादायक घटना उघडकीस आली। पीडिताचे वडील यांच्या तक्रारीवरून या पीडिताशी जबरदस्तीने शारीरिक संबंध करून तिला धमकावून, कुणाला सांगितलं तर तुला मारेल असं धमकावून जे आहे दिल्यावरून एक गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपी नामे रतनलाल उर्फ जागेश्वर सुरचंद कुळमते, वय 50 वर्ष, याला ताब्यात घेतले। पुण्याच्या नसरापूरमध्ये चिमुकलीवर झालेल्या अमानवीय अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येतोय। या घटनेचे पडसाद गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील उमटलेले आहेत। आरोपीला कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी NSUI संघटनेच्या वतीनं गोंदिया शहरामध्ये भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला। पुण्यातील त्या चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर धरण्यासाठी हा कॅन्डल मार्च काढण्यात आलेला होता। हातात मेणबत्त्या आणि निषेधाचे फलक घेऊन शेकडो महिला आणि पुरुष रस्त्यावरती उतरले। जळगावातील MJ कॉलेज परिसरामध्ये 3 कॅफेंवरती पोलिसांनी अचानक छापा टाकत धडक कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये महिला आणि मुलींच्या छेडखानीला आळा घालणाऱ्या दामिनी पथकाचा देखील सहभाग होता। कॅफेमध्ये चालणाऱ्या गैरप्रकारांवरती आणि विशेषतः कपल बॉक्स असणाऱ्या कॅफेवरती पोलिसांनी कारवाई केली आहे। महाविद्यालयीन परिसरामध्ये शांतता आणि कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आलेली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। पोलिसांच्या या कारवाईमुळे नियमभंग करणाऱ्या कॅफे चालकांचे धाबे दणाणलेत।
यवतमाळच्या नेर तालुक्यातील अंजदी, पावथी, पारधी या बेड्यावरती राहणारी 6 वर्षीय चिमुकली अन्वी भोसलेचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. 1 मे रोजी पाण्यासाठी गेलेली असताना तिला अचानक चक्कर येऊन तिचा मृत्यू झाला होता. यावेळी कोणताही वैद्यकीय तपास न करता तिचा मृतदेह घाईघाईनं पुरण्यात आला. त्यामुळे तिचा मृत्यू उष्माघातानं की पाणी टंचाईनं झाला याबाबत संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे प्रशासनानं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आहे. अन्वीचा पुरलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढण्यात आलेला आहे आणि या मृतदेहाचं त्याच ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आलंय. प्रशासन, फॉरेन्सिक टीम आणि आरोग्य विभागाच्या उपस्थितीमध्ये हे शवविच्छेदन करण्यात आलं. यावेळी पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला होता. त्यामुळे आता शवविच्छेदन अहवालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. भंडाऱ्यात कुख्यात गुन्हेगार एमडी ड्रग्ज तस्करीत पोलिसांच्या सापळ्यात अडकलाय. नागपूर पोलीस शोध घेत असलेला आरोपी मागील काही दिवसांपासून भंडाऱ्यामध्ये एका ठिकाणी भाड्याचं घर घेऊन राहत होता. या ठिकाणावरूनच तो भंडारा शहरामध्ये विविध ठिकाणी एमडी ड्रग्जची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती भंडाऱ्याच्या एलसीबी या पथकाला मिळाली. सापळा रचून एलसीबीच्या पथकानं या एमडी ड्रग्ज तस्कराच्या ताब्यातून 14 लाख रुपयांची 63 ग्रॅमची एमडी ड्रग्ज पावडर ही जप्त केली आहे. कपिल खोब्रागडे असं भंडारा पोलिसांनी अटक केलेल्याचं नाव आहे. ठाणे पोलिसांच्या फरारी आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधामध्ये शोध मोहिमेला मोठं यश मिळालंय. कापूरबावडी पोलिसांनी काल्हेर ते ठाणे सार्वजनिक रोडवरील न्यू कशेळी ब्रिज जवळ कारवाई करत मोगेश सुनील म्हात्रे या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल त्याचबरोबर जिवंत काडतूस जप्त करण्यात आलाय. हत्येच्या गुन्ह्यामध्ये देखील त्याच्यावरती आरोप असून न्यायालयानं त्याला 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. नवी मुंबईतल्या खारघर परिसरामध्ये चाकूचा धाक दाखवत 57 तोळे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा खारघर पोलिसांनी पर्दाफाश केलेला असून या प्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून सोन्याचे दागिने, कार आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त केलाय. फिर्यादी सुरेश नामदेव मोरे हे 22 एप्रिल रोजी मित्रांसोबत बेलापूर इथं जेवणासाठी गेले होते. जेवण करून परत येत असताना त्यांच्या मागून आलेल्या तिघांनी त्यांना अडवून मारहाण केली आणि यावेळी फिर्यादी यांच्या हातावरती चाकूनं वार करून त्यांच्या जवळचं 57 तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी ही जबरदस्तीनं हिसकावून आरोपी पसार झालेले होते. सोलापूरच्या करमाळा बस स्थानकावरती गर्दीचा फायदा घेत एका महिलेचे तब्बल 5,36,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हे लंपास करण्यात आल्याची घटना घडली आहे. लग्नकार्य आटोपून गावी परतत असताना बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्यानं हा डाव साधला. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये उष्माघातानं महिलेचा बळी केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. शेतात कांदे काढणीच्या कामासाठी मजूर म्हणून आलेल्या एका महिलेचा अचानक मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. नकुशा बाळू सुपे असं 33 वर्षीय महिलेचं नाव आहे. तर या मूळच्या खेड तालुक्यातील वाडा सुपेवाडी इथल्या रहिवासी होत्या. कांदा काढणी करत असताना दुपारच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर येऊन त्या कोसळलेल्या होत्या. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामधील बोंडेगाव परिसरामध्ये महिलेवरती वाघानं अचानक हल्ला केलाय. या हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी झालेली असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. सुनीता हटवार यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या महिलांनी धाडस दाखवत घटनास्थळी धाव घेतली. महिलांचा गोंधळ आणि आरडाओरडा ऐकून वाघानं जंगलाच्या दिशेनं पळ काढल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. तर या हल्ल्यामध्ये सुनीता यांच्या हात, पाठ आणि पायाला गंभीर दुखापत झालेली आहे. रत्नागिरी शहरातील राजेवाडा परिसरामध्ये एक महाकाय आंब्याचं झाड थेट घरावरती कोसळल्याची घटना घडली आहे. विश्वेश्वर मंदिराजवळच्या राकेश पाटील यांच्या घराचं या दुर्घटनेमध्ये मोठं नुकसान झालंय. मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि माजी नगरसेवक सुहेल मुकादम यांनी तातडीनं मदतकार्य सुरू करत झाड हटवण्याचं काम हे युद्ध पातळीवरती हाती घेतलं. नाशिकच्या येवल्यात शेतकऱ्याचा साठवून ठेवलेला कांदा आगीच्या भक्ष्यस्थानी गेलाय. साधारण 4 ते 5 ट्रॅक्टर कांदा जळालेला आहे. तर शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. परिसरातील शेतकरी आणि अग्निशमन दल यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. देशाच्या पुढील सीडीएसच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी हे नवे सीडीएस असतील. सीडीएस अनिल चौहान हे 30 मे या दिवशी निवृत्त होतील आणि त्यानंतर त्यांची जागा लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी हे घेतील.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेच्या माटुंगा मुलुंड जलद मार्गावरती आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज सकाळी 11:05 पासून दुपारी 3:45 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्या वेळेमध्ये ठाण्यापलीकडील जलद गाड्या मुलुंड स्थानकावरून डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ट्रान्स हार्बर उपनगरीय मार्गावरती आज ठाणे ते वाशी या स्थानकादरम्यान सकाळी 10:30 वाजल्यापासून दुपारी 4:10 मेगा ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे ठाण्याहून नवी मुंबई आणि नवी मुंबईहून ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवाशांना या मेगा ब्लॉकचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. तर या कालावधीमध्ये ठाण्याहून वाशी, नेरूळ आणि पनवेलच्या दिशेनं जाणारी लोकल सेवा तसंच वाशी, नेरूळ आणि पनवेलहून ठाण्याच्या दिशेनं जाणारी लोकल सेवा ही बंद राहील. ट्रान्स हार्बर मार्गावरील ब्लॉक कालावधीमध्ये अप आणि डाऊन मार्गावरील लोकल ठाणे, वाशी आणि ठाणे, नेरूळ स्थानकादरम्यान रद्द राहतील. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते भाईंदर धीम्या मार्गावरती 12:30 वाजल्यापासून पहाटे 4:30 वाजेपर्यंत उपनगरीय लोकल सेवा ही बंद राहील. येत्या 2 दिवसात राज्यामध्ये सर्वत्र मेघगर्जनेसह तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय. तर कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय. रत्नागिरीत महामार्गाच्या ठेकेदाराच्या नियोजन शून्य कारभारामुळे नाणीज गावाला पावसाचा फटका बसलाय. एकाच तासाच्या अवकाळी पावसानं नाणीज गावातल्या नागरिकांच्या घरात, दुकानात आणि विहिरीमध्ये पाणी शिरलंय. रायगडच्या दक्षिण भागात पुन्हा अवकाळी पाऊस झालेला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. माणगाव, महाड, म्हसळा तालुक्यामध्ये पावसाच्या सरी बरसल्या तर महाडमध्ये वादळी वाऱ्यात अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटनाही घडल्या. रायगडमध्ये 14 वर्षीय मुलाचा अंगावर वीज पडून मृत्यू झालाय. तळा तालुक्यामधल्या कर्नाळा पळशेत गावामध्ये ही घटना घडली आहे. वेदांत भोसले असं मृत मुलाचं नाव आहे. अवकाळी पाऊस आल्यानं सामानाची आवरावर करत असताना अंगावरती वीज कोसळली. रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. संगमेश्वर बाजारपेठ परिसरामध्ये रस्ते, नाले पावसानं तुडुंब भरलेत. तर अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे व्यावसायिक आणि नागरिकांची तारांबळ उडाली. सततच्या अवकाळी पावसामुळे आंबा पिकालाही मोठा फटका बसलाय. पुणे बंगळुरू महामार्गावरती कराड तालुक्यातील उमरज जवळ नदीचं स्वरूप आल्याचं चित्र पाहायला मिळालं. साताऱ्यातील कराड आणि पाटण तालुक्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. तर या पावसामुळे महामार्गाला अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झाल्याचं पाहायला मिळालं. उमरजमधील कासेगाव या ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे महामार्गावरती 5 किलोमीटरवरती वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. वादळी वाऱ्याच्या निमित्तानं पुणे मेट्रोचा भोंगळ कारभार हा चव्हाट्यावर आलाय. मेट्रो मार्गावरती कामगारांनी सावलीसाठी पत्र्याचे शेड मारलेत. वादळी वाऱ्यानं या शेडचे पत्रे उडून ते जुन्या पुणे मुंबई महामार्गावरती पडले. दरम्यान यावेळी प्रवास करणारा दुचाकीस्वार थोडक्यात बचावलाय. पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गावरचं काम सुरू आहे आणि त्या मार्गावरती काल दुपारी ही घटना घडली आहे. गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय. भाजपा आमदार विनोद अग्रवाल यांनी महसूल विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह तुमखेडा, कारंजा या परिसरातील नुकसानग्रस्त शेताची पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली आहे. यावेळी कृषी विभागाला तात्काळ पंचनामा करून शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश आमदार विनोद अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. तर या पाहणी दौऱ्यादरम्यान जिल्हा कृषी अधीक्षक निलेश कानवडे, तहसीलदार शमशेर पठाण आणि कृषी विभागाचे इतर कर्मचारी उपस्थित होते. गोव्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस कोसळलेला आहे. हवामान विभागानं आज गोव्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहत अवकाळी पाऊस कोसळला. मात्र उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. नवी मुंबईतील मोरबे धरणामध्ये 85 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा आहे. आयुक्त कैलास शिंदे यांनी मोरबे धरण प्रकल्पस्थळी भेट देऊन जलाशयाची पाहणी केली आहे. तर येत्या काही दिवसांमध्ये पाणी कपातीबाबत मनपा निर्णय घेणार आहे. अंदाजानुसार यावर्षी पर्जन्यमान हे नेहमीपेक्षा 6 ते 8% कमी असेल. त्याचबरोबर पाऊस उशिरा सुरू होणार आहे. तर ही परिस्थिती लक्षात घेता नवी मुंबईकर नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन आयुक्तांनी केलंय. मुंबईच्या मोरबे धरण आपण पाणी पुरवठा होतो. यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचं इव्हॅपोरेशन, हीट वेव्ह पण खूप मोठे आहेत आणि तसंच प्रमाणे आपल्याला अल निनोच्या परिणामामुळे पर्जन्यमान सुद्धा कमी आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं मुंबईच्या मालाडमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तैलचित्र आणि पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम काल पार पडला. मालाडच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेमधून आणि विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या विकास निधीतून हा उपक्रम साकारण्यात आला. आमदार अंबादास दानवे, आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. सांगली श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या माध्यमातून राजा शिवाजी या चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता आणि या निमित्ताने या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत असलेले रितेश देशमुख, त्यांच्या पत्नी अभिनेत्री जेनेलिया देशमुख सांगलीमध्ये आलेले होते. यावेळी मोठ्या उत्साहात रितेश यांचं स्वागत करण्यात आलं. मारुती चौकातील शिवतीर्थ इथं उपस्थित राहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांना रितेश देशमुख यांनी अभिवादन केलं. यावेळी रितेश देशमुख यांनी सगळ्यात सांगलीकरांशी देखील संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसीय गुजरातच्या दौऱ्यावरती आहेत. 11 आणि 12 मे रोजी मोदी गुजरातच्या दौऱ्यावरती आहेत. उद्या सकाळी सोमनाथ मंदिरामध्ये होणाऱ्या सोमनाथ अमृत महोत्सवामध्ये मोदी सहभागी होतील आणि त्यानंतर वडोदऱ्यातल्या सरदार धाम वसतिगृहाचं उद्घाटन करून दोन्ही ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. दिल्लीमध्ये केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज पूर व्यवस्थापन आणि उष्णतेच्या लाटेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांची तयारी, पूर्व सूचना प्रणाली, संसाधनांची तैनाती आणि आपत्ती व्यवस्थापनातील समन्वय यांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. तसंच जीवित आणि मालमत्तेचं नुकसान कमी करण्यासाठी सुरू असलेल्या दीर्घकालीन उपाययोजनांचा देखील आढावा या बैठकीमधून घेतला जाणार आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये पंजाबचे मंत्री संजीव अरोरा यांना अटक करण्यात आली आहे. ईडीनं ही कारवाई केली आहे. ईडीनं पंजाबचे उद्योग आणि ऊर्जा मंत्री संजीव अरोरा यांना चंदीगडमधील त्यांच्या निवासस्थानातून अटक केली आहे. दुबईमधील बोगस कंपन्यांच्या माध्यमातून निधीची फेरफार करून 157 कोटी रुपयांचा जीएसटी आणि निर्यात घोटाळा केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल यांनी या संदर्भामध्ये पोस्ट करत मोदींवरती टीका केली आहे. पंजाबमध्ये भाजप अरेरावीची भूमिका घेत असल्याचा आरोप केजरीवालांनी केला आहे. तसंच आणखी 4 धाडी टाका पण त्याचा फटका भाजपलाच बसेल अशी प्रतिक्रिया देखील केजरीवालांनी दिली आहे. पंजाबमध्ये भाजपला जनतेचा तीव्र विरोध असून अनेक वर्ष पक्षाला राज्यामध्ये पाय रोवता येणार नाही असा दावा केजरीवाल यांनी आपल्या एक्स पोस्टच्या माध्यमातून केला आहे. दरम्यान पंजाबमधील मंत्री संजीव अरोरा यांच्यावरती झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्षावरती गंभीर आरोप केलेत. पंजाबला रंगला पंजाब बनवण्याचं आश्वासन देत एएपीनं राज्याचा खजिना रिकामा केल्याचा आरोप चड्ढा यांनी केला आहे. लेकिन मोटे तौर पर जो हम देख रहे हैं और चीज़ें समझ रहे हैं वो यही है कि पंजाब को रंगला बनाने का सपना दिखाकर जो आम आदमी पार्टी सत्ता में आई थी उसने पंजाब सरकार के खजाने को लूटकर कंगला बनाने का काम किया है, जो पंजाबियत के साथ एक बहुत बड़ा बिट्रेल है, धक्का है, धोखा है. लखनौमधील बाजार खाला परिसरामध्ये भाजप युवा मोर्चाचे नेते चेतन यांच्यावरती गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टिकेत राय तलावाजवळ झालेल्या या हल्ल्यामध्ये चेतन यांच्या कमरेला 2 गोळ्या लागलेल्या असून त्यांना तातडीनं ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलंय. वैभव नावाच्या युवकानं गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.